नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ. आता वाजले बघा सकाळची 7 आणि असं छान कवळं कवळं ऊन पडलेले बघा. आणि आमचा गॅस संपलेला असल्यामुळं आज पण आम्हाला भाकरी शेगडीवर नाही तर चुलीवरच करावं लागू राहिलं, कारण की शेगडी रात्रीच कटली. आता मी बघते जोडून, ती जर जोडली त्याची इथं चहा भाजी करून घेते आणि भाकरी आई तिकून करून आणन. खूप परेशानी होती बघा, गॅस नाही भेटला तेव्हा. हे बघा, रात्रीतही आपली शेगडी इथून कटलेली होती, तरी आता मी छान जोडते. बघू चालू होती का नाही, नाहीतर मग आईची भाकरी झाल्यावर तिथंच भाजी करावं लागणार आहे आपल्याला. तर हे बघा, इकडं आहे भाकरी टाकतीये. तुम्हाला माहिती आहे आपली तिकडं शेगडी कटलेली आहे आणि गॅसमध्ये पण गॅस नाही आहे, म्हणून आई नाही इकडं चूल मांडलेली आहे आणि त्याच्यावरती आई भाकरी करणार आहे. जर शेगडी आज चालू झाली तर त्याच्यावर भाजी करण, नाही तर मग भाजी करायला बी इकडेच यावं लागणार आहे आपल्याला. किती राहिले आई? नाही तर बघ किती मस्त दिसती भाकर. शेवटी मम्मीनी शेगडी चालू केली आणि मम्मी आता ठेवती याच्यावरती चहा. परेशानी होती बघा ताई तिकडे न्यायला. कमीत कमी चहा आणि भाजी जरी झाली आमची इथं, खूप काम आवरल्यासारखं होईल. आता इथं करून घेते पटपट पटपट होतं शेगडी चालू होतोपर्यंत. आणि मी करून येतो ब्रश. भिजली होती ती आहे ना. शेगडीचं अवघडच काम आहे, पण बघू आता. बघा किती मस्त वातावरण आहे. आता सूर्य पण उगवलेला आहे बघा, आणि आपल्या इथलची आरती पण चालू झालेली आहे. आता वाजले सकाळचे 7. मम्मी चहा करते, मी ब्रश करून लगेच चहा घ्यायला येतो. आता बघा किती मस्त पक्षी आवाज करताय बघा. कर मम्मी चहा. हो, आता पहिले दूध टाकून घेते, लगेच आपल्या तिघांना चहा ठेवून घेते, म्हणजे पटपट आवडून. कारण की स्त्री जागती आणि दिवसा पण जागती, पण रात्री छान झोपती. सकाळी आता 8-8:30 पर्यंत उठती, तिथपर्यंत आमचं कामं घेतो आवरून. तर मग या चहा घ्यायला. तर उकळली बघा चहा आणि मम्मी काढते आता कपामध्ये. तर आता ती आईला नेऊन दे कपातली एकदा. बर. आणि इकडं आपण घेऊ मग, ठीक आहे? हो चल या मग सगळेजण चहा घ्यायला. मॉर्निंग, गुड मॉर्निंग समू. गुड मॉर्निंग. उठलं तू? समू उठलं. आली आली आली, समूचा आवाज ऐकून आली. आरुबी आली. आली आवाज आला तर. अगोदर बघा समू आत्ताच आरू येऊन गेली होती. समू झोपलेली का म्हणे, म्हणलं हा जायच होती झोपलेली, ती उठल्यावर ये. इकडं तिचा आवाज ऐकला लगेच पळत आली. झाले दोघी तरी खेळायला मोकळ्या आता. मी झाकून कुठं चालली समू? तू चहा प्यायला चालली? स्टार्ट. नाही काल मम्मीने तिला गन पावडर करून दिलं होतं ना, तिला एक गंध लावली होती. मला तुला काय तू व्हिडिओ घे पटकन. तर आमच्या आरूचा आज पेपर आहे बघा. तर सगळ्यातही तिला कमेंट मध्ये बेस्ट ऑफ लक म्हणा. कोणता पेपर आहे? मराठीचा. आणि काल कोणता होता? काल बी मराठीचा. तर आमच्या आरूचे तुम्हाला कळत असेल आता मराठीचे पेपर चालू झालेले आहे ना बाळा. हा तिला कळत नाही बघा विषय, तर तिच्या पेपराला तिला बेस्ट ऑफ लक म्हणा सगळ्याजणी, है ना समू? आरू तिच्या पप्पा संघाची मस्ती करू राहिली तिकडं. आणि मम्मीने इकडे काढलेले बघा खोबरं. काय भाजी करती तू आज? आज भाजीला काही नाहीये, तर आईची तून असं अर्ध फुल आणलं गोबीचं, आणि काळ्या मसाल्यामध्ये छान गोबी करणार आहे मी. त्याच्यासाठी हरभऱ्याची डाळ, खोबरं, मिरच्या, लसण आणि कांदा एवढं घेतलेले. बाकीचा आपला आयता मसाला आहे. कुठं चालली मम्मी? अरे सोनू, असं कोणी जात असलं तर हटकत नसते बाळा. सॉरी. जाऊ दे, आता सांगते तुला. बस सुखदर्शक का आता नको सांगून जाय कुठं चालली फक्त. मी आता बसते, कसं नसते जाता. तर आम्ही चाललो बघा ताई माझ्या नंदेची मुलगी बघायला.
म्हणजे शेजारी चुलत म्हणून राहती माझी तिची 6 महिना झाला बघा त्यांना. आम्ही बघायला गेलो नाही समोर मी, कारण की आम्हाला चालत नव्हतं. तर त्यांना आता रविवारी 6 महिना झाला. तर आता आज आम्ही जाणार आहे, कारण की आई गेले होते बघा नाव वगैरे ठेवायला, पण आम्ही गेलो नव्हतो. सामू. झाली बाळ बघायला कुठे जायचं. चालली तू? हा. तर समूला बाहेर फिरायला जायचं म्हणलं की एवढं पटकन तयार होती आणि एवढं तिला आनंद राहतो आता फिरायचं म्हणल्यावर. बिलकुल रडत नाही बरं का. तर आम्हाला थोडा वेळ बसायचं आहे तिथं. त्याच्यासाठी आम्ही 2 चड्ड्या संग घेऊन चालल्या. एक पॉवर बँक जे आम्ही मोबाईल चार्जिंग लावणार आहे तिथं, फोन वगैरे तिथं, आणि 2 पॅन्ट तिच्या छोट्या छोट्या 5-5 मिनिटाला सू करते ती. 2 पॅन्ट चालवल्या. आणि त्या बाळासाठी काय चालवलं ते दाखवते बघा तुम्हाला. हे बघा, अरे हे छान अशी कुच्ची आहे, त्याला कुच्ची म्हणता, म्हणजे कुच्चीचं टोपरे आहे. हे चालवलं बघा आम्ही त्या बाळाला, बघू शकता. आणि हा ड्रेस आहे, हा ड्रेस आहे. ती म्हणून राहिली माझा आहे म्हणी, कोण घेऊन चालली? नाही ना पिल्लू, ते दिदीला देऊ ना आपण छोट्या बाळाला. नाही ना बेटा, नाही नाही, समून आमचा ड्रेस आम्हाला द्या. आम्ही ड्रेस देत नाही कोणाला. घे समोर ड्रेस पटकन, घे आपला ड्रेस. आपण ठेवी टाकू. तर दाखवते समोर कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला बाळ मी. आता मी, आरू आणि समू कुठं जायचं असलं की आम्ही बिचाऱ्या तिघीच जात असतो, कोणी येत नाही आमच्यासोबत. त्याच्यामुळे आता पण आम्ही तिघीच चाललो बघा. आता जाऊ आणि आता निवांत कधी येऊ आम्ही. बरं काय रे, पेशंट आले तर करून घेतो. बर, आम्ही येतो. आता ऊन होतं थोडंसं, त्याच्यामुळे हिला टोपी घालून घेतली, अशी अंगावर घेतलं आणि आता आम्ही निघालो. बाय 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 का खरं. बाय आरू. तर आलो बघा आम्ही शारदा काकूच्या घरी बाळ बघण्यासाठी. आणि तिथं गेल्या गेल्या आपल्या आरूला खूपच ताप आला बघा. जाताना तिचं तोंड थोडं सुकलेलं होतं, पण एकदम आम्ही उन्हातून गेलो आणि तिला असं घामन तेल कडक तापली ती. त्याच्यामुळे तिला मी थोडंसं तिथं जेवू घातलं आणि नंतर झोपू घातलं बघा. आमच्यामध्ये दिसत असेल ती झोपलेली आहे. लगेच 5 मिनिटात तिला झोप लागून गेली तिथं. तर नंतर मग काय आमच्या चालू होत्या गप्पा. तर म्हटलं आता पिल्लूला घ्यावं, पण समजा घेऊ देत नव्हती म्हणून मी काही बाळाला लवकर घेतले नाही. म्हटलं जाताना थोडंसं घ्यावं. तर छकुलीला मी 100 रुपये देऊन टाकले. आणि जो समूचा ड्रेस होता म्हटलं छान आहे फोटोशूट वगैरे करायला, तर तो ड्रेस दिला बघा त्यांना. आणि समोर बघा मी बाळाला मांडीवर घेतलेले. जेव्हा बाळाला मांडीवर घेतलं तेव्हा समोर इतकी रडली. तिनं थोडंसंही मला बाळ घेऊ दिलं नाही. पण म्हटलं ते चांगलं नाही वाटत आपण बघायला गेलो आणि बाळ नाही घेतलं तर हे बघा घेतलं मी बाळ मांडीवर. आणि ती बाळ पूर्णपणे तिच्या पप्पासारखं दिसतं बघा. छान असे घारे डोळे आहे त्याचे. तर मस्त आहे मुलगी. आणि मुलगी बापावर जावं असं म्हणता, तर खरंच तिच्या वडिलावरच गेलेली ती. आणि इकडं बघा आपली समोरची रडू राहिली बाळ घेतल्यावर, दिसत असेल तुम्हाला. जोपर्यंत ते बाळ वापस देऊन मी तिला घेतलं नाही तोपर्यंत तिचं रडणंच चालू होतं बघा. आत्याकडे बिलकुल ती राहत नव्हती, म्हणून मी जास्त वेळ काही घेतलं नाही. लगेच घेतलं थोडंसं 5 मिनिटं व्हिडिओ काढू पुरता आणि लगेच तिच्याकडं देऊन टाकलं. अवघडच असतं, लहान जर लेकरं असले आणि दुसऱ्यांचे लेकरं घेतल्यावर त्यांना बिलकुल सहन होत नाही. तेवढी समज नसते त्याच्यामुळं. तर त्या सांगत होत्या मुलगी खूप शांत आहे म्हणजे वहिनी, जे जिथं टाकलं तिथंच झोपती. आणि आता पण बघा तिला किती जांभळं येत होतं. तर म्हटलं जाऊ द्या. आता आम्ही निघणार होतो तर लगेच बाळ देऊन टाकलं आणि समूला घेतलं मी. तेव्हा समू शांत बसली आणि नंतर आम्ही लगेच घरी आलो बघा. घरी आल्या सोनू म्हणतो आम्हाला किती वेळ झाला. आलो बघा, आरूला खूप ताप येऊ राहिली, तिला आता दवाखान्यात न्यायची. तिची मम्मी आली. हे गेल तर 3:30 वाजता आणि आता वाजले 4:30. अरे 1 तास बसलो. समू किती चांगले खेळली तिथं. आज समोर तर खेळली. लय हुशार झालेली ती. थैली बी घेऊन आली तिथे. केलं का मग वल्ल्या पॅन्टी? हा मग वल्ले पॅन्ट करून वाळून बी आणल्या फॅन खाली. हो का? मग हाय मग. तर बघत राहा व्हिडिओ समोर.